नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यामध्ये चिंचोली या गावामध्ये आलेलो आहेत आणि आज जे आपण प्लॉट बघतोय ह्या प्लॉटची परिस्थिती एकदम बिकट होती आणि प्लॉट ते उपरून टाकायचा होता असं त्यांची परिस्थिती असताना त्यांना एसीटी वैदिकचं मार्गदर्शन वाघमोडे साहेबांनी त्यांच्या मित्राला केलं आणि ही जी बाग आहे ही जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या बागेची यशोगाथा आपण त्या शेतकऱ्याकडून आणि त्यांच्या मित्राकडून जाणूया. नमस्कार. तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा. भूषण बेरे, गाव चिंचोली, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ओके. तर तुम्ही सांगत होता की ही बाग किती दिवसाची आहे साधारण? त्या बागाला 4थं वर्ष चालू आहे. ही 4 वर्षाची बाग आहे. पूर्ण पिवळेपणा होता बाग होतो संपूर्ण. हा. 2 डोस घातल्यानंतर बाग बदल पडलेला आहे. हा. आणि फुल सेटिंग झाली. म्हणजे ही बाग 4 वर्षाची, म्हणजे हिची काहीच वाढ नव्हती पहिली, बरोबर? म्हणजे आता ही उपडून टाकायच्या हिशोबात होती. मग तुम्ही ह्यांना कसं मार्गदर्शन केलं आणि कसं मग त्यांची तुमची ओळख कशी झाली काय? ही आमच्या शेजारीच गडी. बर. पण आमच्या बागा म्हणला मला बी करायचे ट्रीटमेंट. मग आलो, आपलं 2 डोस दिलं. कृषी अमृत, सॉइल चार्जर, रूट न्यूट्री. ते डोस घातल्यानंतर एकदम व्यवस्थित बाग झाली. ओके. साधारण हे क्षेत्र किती आहे? साधारण की अर्धा एकर आहे. अर्धा एकर. आणि झाड किती? 250 झाड आहे. आणि आता जी माती जर बघितली आपण एकदम खडकाळ आहे, बरोबर आहे, पांढरी माती. आणि 4 वर्षाच्या आपण ह्याची जर वाढ बघितली तर पूर्ण ही खुरटी झालेली रोप होती, बरोबर आहे. आता 4 वर्ष झाड फार मोठी झाली असती, पण ह्याची एकदम खुरटी झाली. पण ह्याला जी अशी पत्ती किंवा हे जे असं सेटिंग, ह्याच्या पाठीमाग काय रहस्य आहे नेमकं? सॉइल चार्जरचं रहस्य. आम्ही स्वतः छाटलेली बाग होती. पूर्ण काटा बागाला पाला नव्हता, वाळलं होतं सगळं, पिवळं जरत पडलं. आम्ही स्वतः हाताने छाटलेली. म्हणजे तुम्ही स्वतः पूर्ण बघितलं. तर मला सांगा, आता ही जी खोड बघितली, या खोडांचा आताचा कलर आणि पहिला कलर कसा होता? पहिला असा तांबकाट होता, काळा चॉकलेट कलर आला. म्हणजे काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही किती वर्षापासून सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरता? 5 वर्ष आहे आपलं. तुम्ही 5 वर्ष झालं एसीटी वैदिक वापरताय आणि दुसरं वर्ष, यांचं दुसरं वर्ष आहे. तर मला सांगा, आज ही सेटिंग आहे ही एकदम एका ह्याला 3-3, 4 असं बंचेस मध्ये सेटिंग आहे. ही ज्यावेळेस बाग धरली होती त्यावेळेस कोण म्हणत होतं हिला सेटिंग होईल? नाही, कोण सुद्धा सेटिंग काय येतं ते लोकांचं काय मत होतं? सेटिंग होत नाही बाबा, अपघात आले ते पोरं म्हणत होते. म्हणजे याड लागले ह्यांना. आम्हाला वाटत नव्हतं सेटिंग. तुम्हाला वाटतं? मला वाटत नव्हतं. दुसरा डोस भरल्यानंतर भरपूर सेटिंग, एकदम भरपूर सेटिंग. पण तुम्हाला असं वाटत असेल की ही माझा मित्र माती भीतीत घालतोय, आता ही काय ह्याला काय म्हणजे तुम्हाला ह्यांच्याबद्दल काय पडायचं असतं? लोक त्यांच्या कशा नादाला लागला, तुझे पैसे वाया जातील. काय वाटतं आज? आज वाटतं ह्याने सल्ला दिला ते चांगला दिला. म्हणजे ह्याने सल्ला दिला आणि आज जी बाग बघतोय, आज परिसरात बघितलं तर काय वाटतं तुमच्या बागेची परिस्थिती? एकदम भारी वाटते. बरं आहे ना? जे आता सांगोला तालुक्यामध्ये सेटिंग होत नाही, तेलेने ग्रासलेली शेतकरी आहेत, मोर रोगाने जाणारी शेतकरी आहेत, प्लॉट चालले ते, ह्यांसाठी काय एक संदेश देऊ इच्छिता? वापरावा. ओके. आता साहेब, तुम्ही 5 वर्ष झालं सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरता, तर तुमच्या बागेचा अनुभव काय? माझ्या बागेचा अनुभव आज जवळजवळ माझं पहिलं वर्ष सोडा आपण कमजोरी भरून काढली म्हणाय. पहिलं वर्ष म्हणजे 4थ्या वर्षापासून आज फेल, आज तागायत फेल नाही. म्हणजे सलग 4 वर्ष एकदम टॉप 10 मध्ये उत्पन्न. म्हणजे राम सर नेहमी सांगतात की तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला सातत्य पाहिजे. आणि आज जेवढं स्ट्रॉंगली व्हिडिओ निघतात, ज्याचं एकदम जबरदस्त प्लॉट येतात, ह्याच्या पाठीमागे त्यांची 4 आणि 5 वर्षाची तपश्चर्या आहे. 5 वर्ष शेतकरी सरांचं मार्गदर्शन त्यांनी ऐकलेलं आहे आणि जसं सर सांगतात तसं 100% त्यांनी फॉलो केलं, म्हणून सक्सेस होतं का नाही? हो, बरोबर आहे. काय शेतकरी 4 गोणे वापरणार, 2 पुढे वैदिक वापरणार आणि फेल गेलं ओरडत बसणार, काय सांगू इच्छित त्यांना? एकच सांगू इच्छित आहे, आपली कमजोरी पहिल्यांदा भरा, नंतर पिकाचा विचार करा. म्हणजे राम सर नेहमी सांगतात की कमजोरीवर काम करा, रोगावर काम करायची गरज पडत नाही. काय वाटतं मला? बरोबर. तुम्ही पहिलं कमजोरीवर काम केलं, काय बदल जाणवला? काय झाडाची केनपी वाढत गेली, ताकद आली झाडात, कलर बदलला खोडाला, काडी भरपूर तयार झाली झाडा. आता मला सांगा, ही जी सेटिंग आहे ही सगळं असं पिरू सारखं सेटिंग आहे, बरोबर? आणि बघा की सगळं स्टीमला खोडाला सेटिंग आहे, आहे का नाही? बघा ही सगळं खोडाला, आतनं सेटिंग आहे, वरनं तर आपल्याला बागाला दिसून काहीच येत नाही.
आता सध्या साधारण एका झाडाला किती सेटिंग असेल हो? 100, 70, 80 आहे. म्हणजे 100, 70 80. हे जर बाग पहिल्यापासून जर ज्यावेळेस लागवडीपासून जर एसिड वैदिक केलं असतं आज काय परिस्थिती असली? आज झाड झालं असतं 7 ते 8 फूट उंची. हा, घेरा झाला असता जवळजवळ 10 फुटाच्या आसपास. बरोबर. हा. आणि आज माल काय बसला असता हो? माल आज भरपूर बसला असता. बसला असता का नाही? तर काय वाटतं, तुमची माती पहिली कशी होती ना आता कशी आहे हो? पहिली पूर्ण हेच होती, कडक होते. आज जर आपण बघा गेलो तर बघा सहज उकरते, सहज उकर काही असं खोऱ्यासारखं नुसते हाताने सुद्धा हे होतंय. आणि मुळे सुद्धा म्हणलं तर एकदम जबरदस्त आहे. आणि पाणी कमी पाणी होतं का इकडं, मुळे कमी पाणी हो बाई. जर आज जर असल्या भयान टेम्परेचर मध्ये जर आपण ही जी कॅनोपी किंवा ही जी ग्रेनरी चमक बघितली तर काय वाटतं? एक नंबर. एक नंबर. आता तुम्ही डाळिंब किती वर्षापासून पिकवलं? डाळिंब जवळजवळ बरंच 20 वर्षापासून आमचे वडील करत होते. नंतर आम्ही. बरं, 20 वर्षाचा केमिकलचा मागचा अनुभव आणि एससीटी वैदिकचा अनुभव काय वाटतो? एसीटी वैदिकचा रिझल्ट एक नंबर आहे. केमिकल टाकून पहिलं जमिनीत कसं होता तेवढा उचलला झाडाने, परत काय झाडं घेतली ठेव. परत आपलं एसीटी वैदिक टाकल्यानंतर कर्ब भरून आला, झाडात ताकद आली. म्हणजे आपण एसीटी वैदिकच्या माध्यमातून जे सेंद्रिय कार्बन वाढवलं त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला शक्य झालं. आणि रासायनिक खत म्हणजे एटीएम आहे, ते डायरेक्ट एटीएम टाकायचं आणि पैसे काढायचं. आणि एसीटी वैदिक म्हणजे डिपॉझिट आहे, बरोबर आहे. म्हणजे राम सर नेहमी सांगतात बघा, तुम्ही खर्च करू नका, इन्व्हेस्टमेंट करा. केमिकल म्हणजे खर्च आहे आणि एसीटी वैदिक म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला वारंवार त्याचा वापर होऊन तुमची माती जिवंत राहणार आहे, तुमचं पीक चांगलं येणार आहे. तर मला सांगा, तुम्हाला ह्या डाळिंब उत्पादनासाठी आज एवढा शेतकरी त्रासून गेलाय, त्यांना सेटिंग होत नाही, त्यांना कॅनोपी होत नाही, त्यांना झाडाची डेव्हलपमेंट होत नाही, मग ह्या शेतकऱ्यासाठी काय एक संदेश देऊ इच्छिता? त्या शेतकऱ्याने कृषी अमृत, रोट न्यूट्री, RNPH म्हणजे पूर्ण तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. आणि पहिल्यांदा रेस्ट मध्ये काम केलं पाहिजे. म्हणजे रेस्ट सगळ्यात महत्त्वाचं. आज ह्या बागेला सुद्धा तुम्ही रेस्टवर काम केलं. म्हणजे नेहमी राम सर सांगतात की रेस्टवर काम करा, म्हणजे तुम्हाला विश्रांतीच्या काळात जर तुम्ही काम केलं तर सेटिंगच्या काळात निवांत राहता येते. बरोबर आहे. तुम्हाला सेटिंगला काही त्रास झाला का? सेटिंगला काय सहज झालं. पण आज एखादा शेतकरी आहे, तो जर सेटिंग होण्यासाठी किती आबतो? लय आबत सेटिंग साठी. हा, आणि असताना बाग 1 डिसेंबरची थंड भरपूर, म्हणजे एकदम थंडीतला प्लॉट, एकदम थंडीतला. मला सांगा, तुमच्या बरोबर केमिकल वाल्यांनी पानगळ केली, त्यांची काय परिस्थिती आहे? त्यांची ते फेलच गेले. आता फिरसे जानेवारीला धरले, पूर्ण त्यांचा खर्च वाया गेला आणि उत्पन्न 0. आणि आज आपलं जर बघायला गेलो तर आपलं सगळं ओके मध्ये. ओके, तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा. भूषण बेरे, गाव चिंचोली, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ओके, तर तुम्ही सांगोला तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता की तुम्ही तर नवीन शेतकरी, तुम्हाला काही नॉलेज नाही, ह्यांच्या मार्गदर्शनात तुम्ही केलं, तर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही खत टाकला, ह्यांनी सांगितलं तसं ऐकलं, तर काय तुम्हाला चमत्कार जाणवला? चमत्कार म्हणजे बाग एक नंबर आली, सुधारणा झाली झाडातली, सेटिंग भरपूर झालं.